काय काहींचं मत असं आहे की रोजचं स्वामी महाराजांचं दत्त महाराजांची रोजची 1 तास उपासना साधना जप तप करायचा. मग मला प्रॉब्लेम येते तिकच काय जीवनात प्रॉब्लेम तर यायला नाही पाहिजे तुम्हाला एवढा जप तप करताय म्हणल्यावर. ही डोक्यातनं तुम्ही पहिल्यांदा काढून टाका की साधना जप तप केल्यावर मला प्रॉब्लेमच येणार नाही. तुम्ही काय आजा अमर नव्ह. एका साईडला भक्ती मार्ग ठेवला पाहिजे आणि एका साईडला तुमचा भौतिक प्रवास, भौतिक सुख सुविधा, भौतिक तुमचं जीवन एका साईडला ठेवलं पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा डोक्यातनं ही काय काढा की जप तप केला की मला प्रॉब्लेमच येणार नाही. ती विषय सोडा. जर घरात जर तुमच्या तंत्रबाधा असली, बाहेरचा काही विषय असला, तुम्ही जेवढा जप तप करता का नाही तिची ऊर्जा ही भूत प्रेत किंवा बाहेरनं करण्याबाबतीत आलेलं वाईट आत्मा ही खाते ही ध्यानात घ्या पहिल्यांदा. आणि तुम्हाला छलावा रूप पकडते ती. म्हणजे तुम्हाला स्वप्नात काय दत्त महाराज, स्वामी महाराज किंवा कोणतेही देवदेवता दाखवणार. घरात जर तंत्रबाधा असली तर तुम्हाला ते देवाचं रूप पकडून स्वप्नात येणार. म्हणजे तुम्ही काय करणार, देव स्वप्नात येतो म्हटल्यानंतर तुम्ही काय साधना जप तप जास्त करत बसत नाही आणि निगेटिव्ह शक्तीचं काम हलकं झालं उलट. म्हणून ती घरात होम हवन यज्ञ वगैरे ते करून देत नाही. म्हणजे तुम्ही स्वार्थासाठी स्वामींचं दत्त महाराजांची उपासना करताय का? म्हणजे एका साईडला उपासना करायची आणि दुसऱ्या साईडला म्हणायचं माझं ही काम होते, पैशाचं होते, बायको व्यवस्थित नांदू दे किंवा अजून कामं सांगायची का? असं नसतं. या एका साईडला स्वार्थ सेपरेट ठेवा. तुम्हाला जर आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा हात पकडा, नाही तर स्वार्थासाठी पकडू नका. तुमच्या कर्माचं काय, भोगाचं काय, पूर्वजन्म कसा गेला हे माहित नाही तुम्हाला. ही मागचं कर्ज फिटल्याशिवाय इथनं पुढची आध्यात्मिक